नमस्कार मंडळी, वी आर बॅक फॉर न्यू रेसिपीज. आता आम्ही नवीन नवीन रेसिपीज घेऊन येणार आहे. मी म्हटलं नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे म्हणून आपणही सुरुवात करूया. म्हणून माझी ही आजची नवरात्र स्पेशल थाली विदाऊट ओनियन गार्लिक जिंजर थाली. सो लेट स्टार्ट. आपण चालू करूयात. पहिले आपण करूया मस्त चमचमीत छोले. तुम्ही तेल घेतलेलं आहे, मी ते गरम झालं, त्यात मी खड्या मसाल्याची फोडणी केलेली आहे. खडा मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरू शकता. त्यात मी प्युरी टाकली आहे टमॅटोची, आणि टमॅटो प्युरीमध्ये मी ॲड केलं होतं एक सिंगल मिरची. हो, तुम्ही हिरवी मिरची ॲड करा, अगदी चविष्ट चव येते. म्हणजे जी तिखट आहे, म्हणजे एक जो चिलीचा जो एक फ्लेवर आहे तो उत्कृष्ट येतो. त्यात तुम्ही ती पेस्ट घातल्यावर थोडा वेळ झाल्यानंतर त्यात तुम्ही हे मसाले ॲड करू शकता. आपले छोला मसाला, धने पावडर, पावडर, आपलं लाल तिखट, कलरचं तिखट, थोडी हळद, हे तुम्ही मिक्स करून एकजीव करून घ्या आणि मस्त अगदी मंद आचेवर त्याला होऊ द्या. तेल सुटेपर्यंत त्याला होऊ द्या. बघा, कलरही चेंज झालेला आहे आणि मस्त त्याला एक वाफेत झाल्यावर त्याला एक मस्त म्हणजे तेलाची एक शाईनसुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीत झालं आहे. जर तुम्हाला अजून करायचं म्हणजे अजून थोडं होऊ द्यायचं असेल तर यात पाणी मिसळा. पाणी मिसळून परत 5 मिनिट होऊ द्या. एकदम छान होते. मी आता तसंच करणार आहे. मी आता थोडं पाणी टाकणार आहे. मला थोडी वाटते ती कचवट, म्हणून मी पाणी टाकलं त्यात थोडं. परत झाकण ठेवून 5 मिनटं होऊ देते. खूप छान होते आणि खूप छान लागते. तुम्ही एकदाही ट्राय करा. तुम्हाला म्हणजे अगदी तुमचा विश्वास बसणार नाही की यात ओनियन गार्लिक जिंजर आपण घातलेलं नाही आहे म्हणून. अगदी सोप्या पद्धतीने गेली आहे. आणि मी यात खडे मसाले कमी टाकले कारण माझ्या मुलाला कमी लागतात म्हणून मी कमी टाकले. तुम्ही कुठलेही खडे मसाले टाकू शकता. आणि यात मी छोला टाकलेला आहे जो माझ्याकडे ऑलरेडी बॉईल केलेला होता. आणि तुम्ही छोला बॉईल करताना त्यात खडे मसाले टाका किंवा नको टाका, टेस्ट छानच येते. जर मनापासून तुम्ही कुठलंही जेवण बनवलं ना तर त्या जेवणाची चवच वेगळी असते. मस्तपैकी एक कोथिंबीर टाका, कोथिंबीरचा फव्वारा मारा. बघा किती छान लागते ती भाजी तर. आणि बघा, आता तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही ही विदाऊट ओनियन ग्रेव्हीने बनवलेली भाजी आहे ही. म्हणजे अगदी बघा, तुम्ही टेक्स्चरसुद्धा आपल्या छोलेच्या भाजीसारखंच आलं आहे. म्हणजे तुम्ही असं कोणी गेसच करू शकणार नाही की ही विदाऊट ओनियन गार्लिक जिंजर थाळी आहे. बघा किती छान आणि चमचमीत झालेली आहे. मस्त त्यात कोथिंबीर टाकून मस्त तिला होऊ द्या. आणि जशी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, मस्त तिला सर्व करा. छान. आणि अजून एक टिप म्हणून देते. टिप नाही आहे पण असं एक सांगते तुम्हाला. तुम्ही 2-4 छोले आहे ना त्यात ॲड करा. चला, आता आपण दुसरी भाजी करूया जी आहे ती पत्तागोबी. आपण मस्त तेल घातलेलं आहे, त्यात मी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि मोहरीमध्ये मी टाकलेली आहे बारीक कापलेली चिरलेली मिरची. आता ती झाल्यावर मस्त पत्तागोबी टाकायची. बघा पत्तागोबी किती छान मी कापलेली आहे. आणि त्यात हळद टाकायची आणि ते एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. मी तुम्हाला सांगते याचं कशी कापायची. ही जी पत्तागोबी आहे ही जर तुम्हाला अशी फाईन चॉप हवी असेल, म्हणजे जे आपण स्ट्रीट स्टाईल जे चायनीज भजे वगैरे खातो त्याच्यावर जे ते हे पत्तागोबीचा फवारा मारतात ते कशा पद्धतीने ते कापतात ते बघा तुम्ही एकदा. बघा, माझी पत्तागोबी बघा किती फाईन चॉप झालेली आहे. तुम्ही आपले जे चिप्स करण्याची जी खिसणी असते, चाळणी असते किंवा खिसणी असते, प्रत्येका ठिकाणी प्रत्येकाचे नावं वेगवेगळे आहेत म्हणून मी त्याला खिसणीच म्हणेल. खिसणी असते त्याच्याने तुम्ही पत्तागोबी खिसा. ही बघा अगदी छान खिसली जाते. बघा तुम्ही किती छान टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे व्यंजन आलेले आहेत पत्तागोबीत. ही डाळ, ती डाळ, तुम्ही बटाटाही घालू शकतात, वेगवेगळ्या प्रकारची डाळही घालू शकतात. पण ही नवरात्री स्पेशल असल्यामुळे मी याला फक्त मिरचीची फोडणी दिलेली आहे. आणि ही तुम्ही ट्रस्ट करा, ही एकदम उत्तम लागते. पण यात पाणी घालू नका. ही बिना पाण्याचीच शिजवा. खूप छान लागते, खूप छान टेस्ट येते. आणि जो एक अरोमा असतो ना, एक बॅड स्मेल असते एक पत्तागोबीची, ती अजिबात येत नाही. तुम्ही यात फक्त पाणी घालू नका. मस्त तेलात छान होऊ द्या, परतू द्या तिला. आणि मीठ 80% कुक झाल्यावर मीठ घाला. आधी मीठ घालू नका भाजी. 80% भाजी तुमची झाली, तुम्हाला कळलं की मग तुम्ही त्यात मीठ ॲड करा. मस्तपैकी झाकण लावून तिला वाफेवर होऊ द्या. बघा किती छान झालेली आहे. कलरही छान आलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाका आणि मस्त तिला परतवून होऊ द्या. खूप छान लागते, खूपच छान लागते. अगदी म्हणजे तुम्ही ही नेहमी करणार, इतकी छान लागते. आणि करायला अगदी सोपी आहे. तर मिरचीची फोडणी द्या, जिरं मोहरी मिरचीची फोडणी द्या, खूप छान लागते. आणि बघा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 80% कुक झाल्यावर मीठ टाकावं. बघा किती छान पद्धतीने झालेली आहे. आणि ही तुम्ही सर्व करा, चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही. चला तर मग बघा, आता तुम्हाला मी दाखवते ती पूर्ण झाल्यावर. बघा किती छान झालेली आहे. कोथिंबीर टाकून तिला सर्व करा, अगदी छान लागते. हो, आणि तिचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे. चला तर मग आपण आता थाळी असेंबल करून घेऊया. पहिली आपली छान छोलेची सब्जी आलेली आहे, नंतर आपली पत्तागोबी भाजी आलेली आहे जी खूप छान दिसते. बघा तुम्ही बघू शकता. मग आपण घेऊयात दही. हे ऑप्शनल आहे, म्हणजे कुणी नवरात्रीमध्ये दही खातं, कुणी खात नाही, म्हणून हे ऑप्शनल आहे. चपाती, आमच्याकडे फुलके वगैरे काही नसतं, आमच्याकडे एक चपातीच बनवतात आणि आम्ही चपातीच बनवतो. हे आपले मस्त पापड आहे, यात अद्रक लसूण वगैरे काही नाही आहे. हे पण ऑप्शनल आहे. हे लिंबाचं लोणचं आहे घरी बनवलेलं, पण हे ऑप्शनल आहे. आणि हे बीटरूट आहे. इथे तुम्ही कॅरेटही घेऊ शकतात. आणि जर म्हणजे माझ्यासारखे जर तिखट खाणारे लवर असतील खूप सारे, म्हणजे आवडणारं, तर तुम्ही इथे मस्त मिरची भाजून आपल्या मिरची भाजून याच्यावर लिंबू मीठ पिळून खाऊ शकता.
बघा आपली नवरात्री स्पेशल थाळी तयार झालेली आहे. छोले, पत्तागोबी, दही ऑप्शनल आहे, तुम्ही खाऊ शकता किंवा नाही खाऊ शकत. पापड अगदी घरी बनवलेला आहे, यात काहीही बाहेरचं टाकलेलं नाही, म्हणून तोही चांगलाच आहे. आपली नवरात्र स्पेशल थाळी तयार आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.